बी किती तर एका कुंडीमध्ये आपण बी 25 टाकलेले आहेत आणि या पण कुंडीमध्ये 25 आहेत. सेम लागवड, सेम टाईम, सेम पाणी घालणं, सेम माती सुद्धा आहे आणि एका बाजूला ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत तर याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की 25 पैकी याच्यामध्ये फक्त 18 बियाणे उगवले आणि या कुंडीमध्ये ज्याला एस-टी आपण लावलेला आहे, बीज प्रक्रिया केलेली आहे, तर या कुंडीमध्ये जवळपास 25 पैकी 24 बियाणं उगवलेलं आहे आणि याच्यामध्ये मोडाची जाडी जी आहे ती खूप चांगली आहे, हिरवटपणा खूप छान आहे आणि याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये बी उगवले, म्हणजेच पुढे येणारे आपले जे झाड आहेत ते सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये असणार आहेत, त्याला जास्त शेंगा सुद्धा लागणार आहेत. आणि एस टीचं वैशिष्ट्य असं की या एस टीची बीज प्रक्रिया केल्यामुळे एकतर क्वांटिटी आपली 99% राहतेच, पण याच्यामध्ये पांढऱ्या मुळांचं जाळं खूप प्रमाणात वाढतो, ग्रीनरी खूप जास्त टिकून राहते आणि स्पीड आणि ग्रोथ आणि मोडाची जी जाडी आहे ती खूप चांगली मिळते आपल्याला आणि त्यानुसार आपलं पीक सशक्त जन्माला येते. बीज प्रक्रिया केल्यानंतर जर 24 या ठिकाणी उगवत असतील आणि इथं 18 आठवलं, तर हा जो डिफरन्स आहे ना, किडे खाल्ल्यानंतर जेवढं नुकसान होते त्याच्यापेक्षा जास्त नुकसान न उगवलेलं आहे. तर कृपया शेतकऱ्यांनी बीज प्रक्रियाकडे दुर्लक्ष करू नये, एवढीच मी आपल्याला विनंती करतो. ग्रीन पॅन्ट कंपनीचं एस-टी नावाचं प्रोडक्ट आहे, जे की बीज प्रक्रिया, बेणे प्रक्रिया आणि रोग प्रक्रिया असं